सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112च्या स्टुडिओमध्ये अखिल भारतीय स्तरावरील एक महत्त्वपूर्ण मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं. अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन यांच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्षा सौ शैला शिंदे साल विठ्ठल यांनी विविध सामाजिक, महिला सक्षमीकरण, सुरक्षा, पत्रकारिता आणि समाज परिवर्तनाशी संबंधित मुद्द्यांवर मनमोकळेपणानं आपले विचार मांडले. ही प्रखर आणि मार्गदर्शक मुलाखत कुमारी सेजल मगरे यांनी घेतली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112च्या स्टुडिओमध्ये एक विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली. या मुलाखतीमध्ये अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्षा सौ शैला शिंदे यांनी महिलांच्या प्रगतीचा प्रवास, आव्हानं आणि संधी यावर सखोल मार्गदर्शन केलं. महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, सुरक्षा, शिक्षण आणि नेतृत्व या विविध विषयांवर त्यांनी आपले विचार मांडताना सांगितलं की आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप निर्माण केली आहे. समाज परिवर्तनात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिला व महिला पत्रकार सुरक्षितता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. माध्यम क्षेत्रानं समाज जागृतीसाठी सकारात्मक भूमिका बजावली पाहिजे. ही मुलाखत कुमारी सेजल मगरे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने घेतली असून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना प्रेरणा देणारी ठरली आहे. या कार्यक्रमातून महिला नेतृत्व, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आलाय. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित ही विशेष मुलाखत महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आज आपण शेतकऱ्याची पोर शैला शिंदे यांच्याशी संवाद करणार आहोत. अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन च्या प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला तर आपण आता प्रश्न उत्तरे सुरू करूयात. अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनचे कार्य आपण महाराष्ट्रभर कसे पोहोचवणार आहात? आत्ताच माझी नवीन जबाबदारी मला मिळालेली आहे आणि संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील महिला आणि महिला पत्रकार यांच्या प्रश्नांची माहिती घेऊन पुढील कार्यास सुरुवात करणार आहे आणि त्यांच्या काय समस्या आहेत ह्या मी जाणून घेणार आहे. महाराष्ट्रभरामध्ये आता पत्रकार म्हणून किती महिला काम करत आहेत आणि पत्रकारिकेमध्ये त्याच संदर्भातील किती महिला काम करत आहेत त्यांची मी माहिती घेणार आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी सोशल मीडियाचा वापर करणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता फेसबुक आहे, इन्स्टा आहे, युट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे. अशाद्वारे सगळ्या महिलांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार आहे. या संघटनेद्वारे महिलांना व पत्रकारांना आपण कुठल्या कुठल्या उपाययोजना देणार आहात? मी आधी ज्या महिला आहेत, ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि पत्रकार आहेत यांची माहिती गोळा करणार आहोत आणि त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत ह्या जाणून घेणार आहोत आणि त्या अडचणी जाणून घेतल्यानंतर आम्ही त्यांच्या अडचणी ह्या शासनासमोर मांडणार आहोत आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर शासनापुढे त्यांचे प्रश्न मांडून सुद्धा म्हणजे समस्या मांडून सुद्धा जर त्याला त्याचा न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषण करू किंवा आंदोलन करू. आपल्या संघटनेचे ध्येय आणि धोरणे काय आहेत? आता तुम्ही बघताय समाजामध्ये समाजासाठी पत्रकार महिला आहेत त्या किती मोठ्या प्रमाणात काम करतात, पण त्या पत्रकारांचा विचार करणारं असं कोणतंच ध्येय आता शासनाकडून पत्रकारांसाठी नाहीये. तर आमची संघटना आहे ही पत्रकार महिला आणि समाजातील जे बचत गट आहेत किंवा आशा वर्कर्स आहेत अशा सगळ्या महिलांचं जे प्रश्न आहेत, अडचणी आहेत त्या सोडवण्याची काम करते संघटना. आणि आता आपण बघतोय की बाकीचे जसं शासनाद्वारे बाकी इतर क्षेत्रातल्या लोकांना, महिलांना जसं घर आहे म्हणा किंवा विमा पॉलिसी आहे किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं ते गव्हर्नमेंट बघतं, तसं महिला पत्रकार म्हणून काम करणाऱ्या महिलांना किंवा ज्या अशा वर्कर आहेत अशा महिलांना व त्यांच्या मुलांना त्या शासनाचा कोणताच फायदा झालेला दिसून येत नाही. मग हे सगळे प्रश्न मांडण्याचा म्हणजे शासन आणि समाजसेवा करणारे जे पत्रकार आहेत किंवा समाजसेविका आहेत ह्यांचा दुवा बनण्याचे काम ही आमची संघटना करते. अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनचे काम कधीपासून सुरू झाले आहे? तसं आमच्या फाउंडेशनचं काम हे 2018 पासून चालू आहे, पण अधिकृत आमचं रजिस्ट्रेशन 2022 रोजी झालेले आणि आता बघतोय आपण गेले 7 ते 8 वर्ष झालं बांधापासून ते चांदापर्यंत महिला पत्रकार काम करतात. त्यांना आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्कृत करतो. त्याच्यामध्ये बऱ्याच क्षेत्रातील असतात, जसं की शिक्षण आहे, उद्योग आहे, कृषी आहे, अशा खूप साऱ्या क्षेत्रामधले जसं की आरोग्य आहे, क्रीडा, अशा खूप साऱ्या क्षेत्रातल्या महिलांना आम्ही प्रत्येक वर्षी पुरस्कार जाहीर करतो. त्याच्यामध्ये आम्ही मानाची पैठणी देतो, मोमेंटो देतो
प्लस प्रशस्तीपत्र देतो, सन्मान चिन्ह देतो आणि त्यांच्या बऱ्याच सुविधा असतात त्याही त्यांना उपलब्ध करून देतो. त्याचसोबत आम्ही त्यांचा उत्साह कसा वाढेल ह्याच्याकडे प्रयत्न करतो आणि ह्याच्यामध्ये सगळ्या खेडेपाड्यातल्या आणि शहरातल्या सुद्धा महिला पत्रकार असतात. आणि काय होतं, त्या महिला पत्रकारांना असा मोठा प्लॅटफॉर्म किंवा पुरस्कृत महिला दिनानिमित्त जर केलं, जागतिक महिला दिनानिमित्त, तर त्यांचा काम करण्याचा उत्साह हा जास्त प्रमाणात वाढला जातो. मग आमचं संघटनेचं एकच उद्देश आहे की महिला पत्रकार आणि समाजामध्ये काम करणाऱ्या इतर महिला आहेत त्यांना आणखी उत्साह मिळो आणि पुढे काम करण्याची उमेद आणखी चांगल्या पद्धतीने मिळो, हा आमचा हेतू असतो. मार्च महिना येतोच आहे आणि जागतिक महिला दिन पण येतो आहे. मग याबद्दलचे तुमचे काय नियोजन आहे? यावेळेस आमचं संघटनेचं नियोजन खूप छान अशा पद्धतीने झालेलं आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की येत्या 8 मार्च रोजी नांदेड या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व क्षेत्रातील महिलांना पुरस्कृत करण्याचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता ठेवलेला आहे. आणि त्याच्या डिटेल म्हणजे तुम्ही जर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजासाठी काम करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की हा आपण या कामासाठी सन्मानित होण्यायोग्य आहोत, तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही आमच्या संस्थेला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या सन्मानासाठी पात्रही होऊ शकता. धन्यवाद, आपण आलात. आपला अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलेला आहे. सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 तर्फे आपले खूप खूप धन्यवाद आणि भविष्यात आपण महिलांसाठी व पत्रकारांसाठी अशीच कामं करणार याची अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद. कॅमेरामन संतोष चौधरीसह सेजल मगरे, सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112.